वर्धा जिल्ह्यातून आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सेलू तालुक्यातील सुकळी स्टेशन ते मोर्चापूर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्याला काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच भेगा पडल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे जनतेच्या पैशातून होणाऱ्या या कामाची गुणवत्ता नेमकी कोण तपासत आहे असा सवाल उपस्थित होत आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 बॅच 2024-25 अंतर्गत या रस्त्याचे काम सुरू झाले। मिळालेल्या माहितीनुसार या कामाचा कार्यारंभ आदेश 15 ऑक्टोबर 2025 रोजी देण्यात आला असून कामाचा कालावधी 24 महिन्याचा आहे। या कामाचे कंत्राट त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन तिरोडा जिल्हा गोंदिया यांना देण्यात आल्याची माहिती आहे। तर पेटी कंत्राटदार म्हणून राजेश खुपचंदानी उर्फ स्वीटी यांचे नाव पुढे येत आहे। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे सेलू वर्धा विधानसभा क्षेत्रातील एकूण 9 कामांची करारनामे किंमत सुमारे 40 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला। त्यापैकी सुमारे जवळपास 15 कोटी रुपयांची बिले अदा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मात्र कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्न उपस्थित होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बिले कशी अदा करण्यात आली? बिल अदा करण्यापूर्वी प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची तांत्रिक पाहणी केली होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले। कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या कथित संगमतामुळे निकृष्ट कामांना मंजुरी दिली जात असल्याचा गंभीर आरोप राणा रनौरे यांनी केलाय। कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदार यांच्यातील कथित संगमतामुळे नियमबाह्य अथवा निकृष्ट कामांना मंजुरी दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला। याशिवाय संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोपही करण्यात आला असून या सर्व आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। मी काल स्वतः सुकळी स्टेशन ते मोर्चापूर या रस्त्याचा पाहणी दौरा केला आणि पाहणी दौरा केला असता सुकळी स्टेशन पासून ते सलग मोर्चापूर पर्यंत म्हणजे जिथून रस्त्याचं बांधकाम सुरू होते तर ते रस्त्याचं बांधकाम संपेपर्यंत या सिमेंट रस्त्याला सरसगट मोठ्या प्रमाणामध्ये भेगा गेलेल्या आहे। हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेला आहे। हा रस्ता वर्षभर देखील टिकणार नाही आहे। रस्ता टिकण्याचं सोडा, या रस्त्यावरून जे काही शाळेकरी मुलं, जे काही आमचे शेतकऱ्यांचे बैलबंडी हे सगळी वाहतूक होत असताना या शाळेकरी विद्यार्थ्यांच्या मोटरसायकलचे छोटे टायर या सिमेंट रस्त्याच्या भेगामध्ये जाऊन अनेक अपघात होतात आहे। अनेक विद्यार्थ्यांना या अपघातापोटी मार लागलेला आहे। आणि असं असताना या सुकळी स्टेशन ते मोर्चापूर या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, हा माझा आरोप आहे। सुकळी स्टेशन ते मोर्चापूर किती लांबीचा रस्ता मंजूर झाला तर 3.16 म्हणजे 3 किलोमीटर 16 डिस्टन्स। मग त्याच्यावर पैसे किती दिले? 3,85,00,000 म्हणजे एका किलोमीटरला सरासरी 1 कोटी रुपयाच्या वर। 3 किलोमीटरचा रस्ता 3,85,00,000 रुपयाचा निधी म्हणजे 1 कोटीच्या वर एका किलोमीटर साठी निधी दिला। इतका मोठ्या प्रमाणात म्हणजे एका किलोमीटरला करोडो रुपये दिल्यावर देखील हा रस्ता योग्य स्वरूपाचा बांधला जात नाही, योग्य रूपाचा बांधला जात नाही। आणि या प्रकरणामध्ये म्हणजे एका प्रकरणामध्ये सुकळी स्टेशन ते मोर्चापूर तर या मुख्य कंत्राटदारांनी हा कंत्राट हा खुपचंदानी नावाच्या वर्धा येथील एका पेटी कॉन्ट्रॅक्टरला दिला। आणि मी जी काही माहिती घेतली आणि मला जी काही माहिती मिळाली त्याच्यामध्ये हा पेटी कॉन्ट्रॅक्टर आणि या विभागाचा कार्यकारी अभियंता खान हे दोघंही रात्री अनेकदा सोबत फिरतात। त्याच्यामुळे मी फक्त आता एका रस्त्याची चौकशी केली, एका रस्त्यावर जाऊन आलो। परंतु या टप्पा 2 टप्पा 1 अंतर्गत या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वर्धा विधानसभेमध्ये किती पैसे आले, किती कामावर आले, कुठल्या पॅकेज मध्ये किती पैसे आले, कोणते कोणते रस्ते बांधकामात झाले, त्या बांधकामाचा दर्जा कसा आहे, ही सर्व माहिती मी येत्या आठवड्याभरामध्ये रस्ता फिरून स्वतः घेणार आहे। आणि स्वतः फिरून या बांधकामाची दर्जेदार किंवा निकृष्ट दर्जा या सर्व याची स्वतः टेक्निकल हँड घेऊन पाहणी करणार आहे। आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी आता या एका रस्त्याची चौकशी करून किंवा प्रत्यक्ष पाहून आल्यामुळे आज मी आरोप करतोय त्याच पद्धतीने सर्व रस्त्याची पाहणी करून आरोप करेन। आणि मी कुणाच्या सांगण्यावरून किंवा माहिती देण्यावरून बोलत नाही आहे, तर मी स्वतः राणा रनौरे म्हणून
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं जे कार्यालय आपल्या इथं 82 मध्ये आहे, त्या विभागामध्ये मी स्वतः माझ्या नावानीची माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज देऊन मी सर्व कामाची माहिती घेतलेली आहे. फक्त वेळेअभावी मी फक्त एका रस्त्याची पाहणी केलेली आहे. आता उर्वरित जी माझ्याकडे माहिती आहे आणि त्या उर्वरित माहितीमधील त्या उर्वरित रस्ते आहे याची देखील पाहणी करून येणार. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनला कायमस्वरूपी ब्लॅक लिस्टेड केलं पाहिजे. विभागाने केलं नाही तर मी मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय बांधकाम मंत्री या सर्वांशी भेट घेऊन या सर्व प्रकाराचा अत्यंत रीतसर तपशील देऊन या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनच्या कॉन्ट्रॅक्टरला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टेड करण्याच्या संदर्भात विनंती करील. विनंतीच नाही तर प्रसंगी याला ब्लॅकलिस्टेड कायमस्वरूपी केल्याशिवाय राहणार नाही. आणि या पेटी कॉन्ट्रॅक्टरला अशा पद्धतीचे कामं करत असल्यामुळे याच्यानंतर कुठल्याही विभागाने पीडब्ल्यूडी असो, 82 असो, जिल्हा परिषदेचं सार्वजनिक बांधकाम विभाग असो, इकडे PMJSY असो, CMJSY असो, कुठल्याही विभागाने जर कामं दिले तर त्या विभागावर कारवाई करण्यासाठी भाग पाडल्याशिवाय राहणार.